श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद. आजचा दिवस रविवार. भारतीय संस्कृतीत रविवार हा फक्त विश्रांतीचा दिवस नाही, तर आत्मचिंतन, श्रद्धा आणि भक्तीचा दिवस मानला जातो. आज मी तुम्हाला जुन्या काळातील अशी एक धार्मिक सत्य घटना सांगणार आहे की जी कोणत्याही ग्रंथात लिहिलेली नाही, परंतु पिढ्यानपिढ्या लोकांनी अनुभवातून जपलेली आहे. ही कथा आहे एका साध्या माणसाची, ज्याने देवाकडे काहीच मागितले नाही, परंतु देवाने त्याला स्वतःकडे येऊन सर्व काही दिले. ब्रिटिश राजवट, दुष्काळ आणि गरिबी, तरीही लोकांच्या ओठांवर देवाचं नाव. महाराष्ट्रातील पंढरपूर पासून काही कोसांवर एक लहानसं गाव होतं. ते गाव म्हणजे भैरववाडी. या गावात वीज नव्हती, रस्ते नव्हते, पण प्रत्येक घरात देवघर होतं. लोक दिवसा राबत आणि रात्री देवाचं नाव घेत झोपत. या गावात राहत होता हरिभाऊ पाटील. हरिभाऊ शिक्षण नाही, मोठी शेती नाही, पैसा नाही, पण एक गोष्ट त्याच्याकडे भरपूर होती आणि ती म्हणजे देवावरची अतूट श्रद्धा. तो रोज सकाळी उठायचा, देवघरात विठ्ठलासमोर बसायचा आणि एकच वाक्य म्हणायचा, विठ्ठला, आज जे आहे ते पुरेसं आहे. हरिभाऊचं आयुष्य सोपं नव्हतं. लहानपणी वडील गेले, आईने कष्ट करून वाढवलं, लग्न झालं, पण 2 मुलं लहानपणीच वारली. गावकरी म्हणायचे, या माणसावर देव रुसला आहे, पण हरिभाऊंनी कधीच तक्रार केली नाही. तो म्हणायचा, देव रुसत नाही, आपण समजून घेत नाही. एका वर्षी प्रचंड दुष्काळ पडला. शेतं कोरडी, विहिरी आटल्या, गावात अन्नाची टंचाई झाली. हरिभाऊकडे फक्त 3 दिवसांचं धान्य उरलं होतं. बायको घाबरली. ती म्हणाली, आता काय करायचं? हरिभाऊ शांतपणे म्हणाले, आज रविवार आहे, आज विठ्ठल ठरवेल. त्या दिवशी हरिभाऊ पंढरपूरला गेले. नंगे पाय, डोक्यावर ऊन, मनात एकही अपेक्षा नाही. तो मंदिरात गेला, विठ्ठलासमोर बसला आणि फक्त नामस्मरण करत राहिला. न मागणं, न रडणं, न तक्रार, फक्त शांत बसणं. संध्याकाळ झाली, मंदिरं बंद झाली, पुजारी गेले. हरिभाऊ अजूनही तिथेच बसलेले होते. कोणी हाकललं नाही, कारण त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं. रात्र गडद झाली. अचानक हरिभाऊला जाणवलं की मंदिरात कुणीतरी आहे. पावलांचा आवाज. त्यांनी डोळे उघडले. समोर एक सावळा पुरुष उभा, पांढरी धोतर, खांद्यावर उपरणं, डोळ्यात करुणा. त्याने फक्त एवढंच म्हटलं, हरिभाऊ, तू कधी माझ्याकडे काही मागितलं नाहीस, म्हणून आज मी आलो. हरिभाऊ थरथर कापू लागला. तो बोलू शकला नाही. त्या सावळ्या रूपाने पुन्हा म्हटलं, तुझं दुःख मी पाहिलं, पण तू विश्वास सोडला नाही. उद्या घरी जा, काही बोलू नकोस, काही विचार करू नकोस. इतकं बोलून ते रूप हळूहळू नाहीस झालं. हरिभाऊ सकाळी गावात परतले. घरासमोर धान्याने भरलेली पोती, कपड्यांचे गठ्ठे आणि एक चिठ्ठी. चिठ्ठीत लिहिलं होतं की जे न मागता दिलं जातं ते कृपेचं असतं. गाव हादरलं. हरिभाऊ श्रीमंत झाला नाही, पण त्याचं घर कधीच उपाशी राहिलं नाही. ते शेवटपर्यंत म्हणत राहिले की मी विठ्ठल पाहिला नाही, विठ्ठलाने मला पाहिलं. ही कथा खरी आहे. भैरववाडीत आजही हरिभाऊंचं नाव श्रद्धेने घेतले जाते. ही कथा सांगते की देवाला शब्दांची गरज नाही, आक्रोशाची गरज नाही, फक्त शांत विश्वास पुरेसा असतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर स्वामी सुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.